का? संतांचं महत्व काय सांगावं? अरे जगाच्या मालकानं तुकोबराय गेल्यावर खाली मांडता कवी, अधिकार जगाच्या मालकाचा आहे. देवाला देव पण कोणामुळे आहे? संतान. देवाला देव पण कोणामुळे आहे? संतांमुळे. तुकोबरायने जावं पांडुरंगाकडे, पांडुरंगा वारी संपली, निघालो माई बापा, या या या, काही चिंता नाही, टेन्शन घेऊ नका, पुढच्या वारीला लवकर या तुकोबराया. तुकोबरायने पुढे जावं पुन्हा मागं फिरून पाहावं, पांडुरंगाला सांगावं पांडुरंगा येतो बरं का. पांडुरंगानं सांगावं काळजी घ्या, रात्रीचा प्रवास करू नका आणि लवकर या बरं का कार्तिकी वारीला. हो हो येतो पांडुरंगा. पुन्हा तुकोबरायनं पुढे जाऊन मागं फिरावं, पांडुरंगा येतो बरं का. पांडुरंगाची जीवावर आली. पांडुरंग म्हटलं तुकोबराया काय चाललं? येतो म्हणता मागं फिरता, येतो म्हणता मागं फिरता, कळतं का तुम्हाला काय बोलताय? तुकोबरायनं सांगू पांडुरंगा माझी अवस्था कशी झाली सांगू? सांगा ना. माझी अवस्था अत्यंत बिकट आहे हो पांडुरंगा. अरे कशी झाली तुकोबराय सांगा ना. तुकोबराय म्हणतात कन्या सासुराशी जाय, मागे परतोनी पाय तैसे झाले माझ्या जीवा, कधी भेटसी केशवा. जुन्या काळातलं उदाहरण दिलं. पूर्वी पोरगी सासरी चालली का माहेरी चालली का मिनिटात कळायचं. कारण पूर्वी एसट्या नव्हत्या, मोटरसायकल नव्हत्या, फोर व्हीलर नव्हत्या. मुराई घेण्याकरता गाडबैलवर यायचा. पोरगी गाडबैलमध्ये बसली, तिचं लक्ष जर बैलाच्या शिंगाकडे तर पोरगी माहेरी चालली, आणि पोरीचं लक्ष जर जाणाऱ्या रस्त्याकडे तर पोरगी सासरी चालली. हे उदाहरण आताच नाही बरं, जुन्या काळातलं आहे. आता जर तुकोबराय राहिले असते ना, तुकोबराय म्हटले असते कन्या सासुराशी जाय, मागे तिरपी तिरपी पाय, मागे परतोनी पाय म्हटलेच नसते. कारण बसण्याच्या अशा पद्धती आहेत आता, काय मला सांगायला लावू नका तुम्ही, मी 10 पद्धती सांगेन. अशी अवघड परिस्थिती आहे. एकदा सांगू काय, एकदा यावल तालुक्यात माझं कीर्तन होतं आणि नेमकं गाडी लावली सर्व्हिसिंगला, दिलीच नाही. म्हटलं वा काय करावं, त्या गावच्या लोकांनी ऐकलं नाही, कीर्तनाला यावंच लागलं. मी मित्राची फटफटी घेतली, भाऊंच्या भाषेत फटफटीवर का, फटफटी घेतली आणि त्या फटफटीवर गेलो. वा भुसावल यावल मार्गेमध्ये अंजाड नावाचं गाव लागतं आणि तिथं छोटासा घाट होता. आता मी गेलो कीर्तनाला आणि गेल्यावर जेवायला बसलो आणि त्या गुणवान मंडळीला म्हटलं, गुणवान नव्हते ते कलाकारच होते, गुणवान मंडळीला म्हटलं थोडं कीर्तन लवकर चालू करा आणि लवकर आवरा. म्हणे कामू महाराज. अरे म्हटलं रात्रीचं जायचं आणि सकाळी पाचोरा तालुक्यात काल्याचं कीर्तन आहे. तशी काल्याची परंपराच आहे आमची. दादा खानदेशात जेवढे काल्याचे कीर्तन गुरुवारी बाबांचे होत होते किंवा होत आहेत तेवढे कोणाचेच होत नाही. प्रचंड कीर्तन लोकांनी सप्ते मागे पुढे केले बाबांच्या काल्याच्या कीर्तनाकरता. इतके काल्याचे कीर्तन बाबांनी केले. आणि काही हो बापाचा गुण थोडासा लेकरात येत असतो म्हणून बऱ्यापैकी आपलेही होतात. नाही तर काल्याच्या कीर्तनाकरता गायकच माणूस लागतो. आणि गायनाचा माझा 25 किलोमीटरपर्यंत संबंध नाही, तरी दुकान चांगली चालते. सांगण्याचा उद्देश असा आहे की नेमकं मित्राची मोटरसायकल घेतली आणि गेलेलो. त्या कलाकार मंडळीला म्हटलं अरे बाबा कीर्तन लवकर चालू करा, लवकर मोडा. त्यांच्या लक्षात आलं की बाबाचा रात्रीचा जीव घाबरतो असं. त्या कलाकारांनी बरोबर असा विषय काढला. एक म्हणे बाबा. म्हणलं काय, कोणत्या रस्त्यानं आले हो? म्हटलं भुसावल आणि यावल. हो बाप रे बाप, काबरर भाऊ काय झालं? नाही नाही अवघड आहे म्हणे. अरे झालं काय ते तर सांग. म्हणे जो अंजाड्याचा घाट लागतो ना बाबा, त्या घाटात काहीतरी निघतं. त्याला म्हटलं अरे असं नको रे सांगू, मला रात्रीचं जायचंय, माझे काबरं लाईट लावतो. म्हणे बाबा याला विचारा, परवाच हा त्या रस्त्यानं आला, त्याच्यासमोर एवढा कोंबडा निघाला आणि डायरेक्ट एवढा होऊन गेला. हो म्हणे बाबा माझ्याशी पक्की चाबी भरली. वा त्या गावातला एक माणूस म्हणे 15 दिवसापूर्वी आमच्यातले एकाला उपटून मारलं त्या घाटात. माझं कीर्तनाला सुद्धा चित्त लागेना. मी जेमतेम कीर्तन केलं, दक्षिणा घेतली, फटफटीवर बसलो, किक मारली. ते गाव ते अंजाड, एक देव नाही शिल्लक ठेवला मी. मला सारे देव आठवले पण अंजाड लागलं आणि देव संपले. योगबी देव आठवीना. डोक्यात एकच, घाटात काहीतरी निघतं. नेमकं घाटाला गाडी लागली, डोक्यात एकच, घाटात काहीतरी निघतं. पण मग नशीब चांगलं, घाटाला गाडी लागली आणि वरून एक बुलेटवाला आला. तो 2च वळणाचा घाट होता. म्हणलं बरं झालं वा, देवाची कृपा, या बुलेटवाल्याच्या सहकार्यानं निघून जाऊ. वरून बुलेटवाला आणि खालून माझी गाडी डिस्कवर लागली. बरोबर दोघांची भेट त्या घाटाच्या आदोमत झाली. टनवर बुलेट फिरली, इकडून डिस्कवर फिरली. डिस्कवरचा फोकस बुलेटवाल्याच्या तोंडावर गेला. जसा बुलेटवाल्याच्या तोंडावर गेला तर बुलेट एक, चालवणारा एक, तोंड 2. तुमची शपथ आहे, मी खोटं नाही बोलणार. मी दंदिशी मोटरसायकल फेकली, खाली पडलो.
गुडघाच फुटला. मी देवाला म्हटलं, पांडुरंगा मी कोणाचं वाईट नाही केलं रे, माझ्यासोबत असं का बरं झालं. बुलेट जेव्हा जवळून गेली तेव्हा लक्षात आलं, बुलेट बी एकच होती, चालवणारा बी एकच होता, फक्त मागच्या मावशीनं त्याच्या खांद्यावर असं मुसाडं ठेवेल होतं. नाही नाही, हसता कशाला, हसायचं काय त्या बाया अशा बसत नाही का, बसत नाही, मग बसणाऱ्याला लाज नाही, सांगणाऱ्याला का बरं वाटली पाहिजे. जे गरज आहे तू को बरं म्हणतील का कन्या सासुराशी जाईन मागे परत नाही. पण जुड्या काळातलं उदाहरण पांडुरंगानं सांगावं, तुकोबा जसं तुम्हाला जाताना वाईट वाटतं ना, मलाही वाटतं. मी तर पतित पावन आहे, पतित पावन मी तो आहे खरा, तुमच्याने बरा दिसत असे. या ना देवाला देवपणे संतांमुळे, म्हणून पांडुरंग त्या संतांच्या सानिध्यात आहे. फक्त बसलाय का नाही, कामही करतो. कोणते काम करतोय, अभंगाच्या परमात्मा फक्त बसलाच नाही, कामही करतो. वाटी आपल्या आणि हस्ते भाग्याचा तो पावे ते त्याच कीर्तना करता वंदनी उपस्थिती. संप्रदायातले माझे मार्गदर्शक, प्रत्येकाला जीवनात काही ना काही अडीअडचणी येतात, पण मला कुठलीही अडचण येऊ द्या, मी दोन लोकांना विशेषतः विचारत असतो. असे वंदनी आमचे CS दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर माझ्यावर पुत्रवत प्रेम करणारं व्यक्तिमत्व आदरणीय पांडुरंग महाराज आवारकर अण्णा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आदरणीय आमचे गुरुवारी नारायण बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मित्र दीपक दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी वंदन. मायबाप परमात्मा आपल्या हातानं काला वाटतो. काला वाटणं काय विशेष, परमात्मा इतके कामं करतो ना भक्ताचे. जास्त विस्तृत बोलण्यापेक्षा काकड्याला जर तुम्ही गेलात तर एक अभंग ऐका. उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भावभक्ती देखोनिया, दासी कन्या विदुराच्या बक्षी दत्या घरी रक्षी प्रल्हादासी चर्मरंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे शिलेविनी. सजन कसाय विकू लागे मास माळ्या सावत्याचं कृपू लागे. सजन नावाचा कसाई मांस तोडायचा आणि देव त्याचा तराजू धरायचा. उद्योगे वर्धनते लक्ष्मी, उद्योगात लक्ष्मीचा वास आहे. आपला उद्योग इमानदारीनं करा, संपला विषय. देव त्याला सहाय्य करतो. परमात्म्यानं किती निकृष्ट दर्जाचे कामं केले. अहो परमात्मा भक्तासाठी आई होतो, बाप होतो, काका होतो, चुलता होतो, बहीण होतो, बंधू होतो. अरे जगातलं सर्वात कठीण नातं आहे कोणतं? बायको होणं. परमात्मा भक्तासाठी बायको सुद्धा होतो. दाखवा ना असं कुठल्या इतिहासात, कुठल्या ग्रंथात. आणि आमचा परमात्मा इतका कणवाडू, इतका कृपाळू, इतका दयाळू आहे. बायको होणं सोपं आहे का? अरे बायको जीवन पारतंत्र्यात आहे, तसं स्त्रीचं जीवनच पारतंत्र्यात आहे. जन्माला आली मायबापाचं दडपण, लग्न झालं नवऱ्याचं दडपण, म्हातारी झाली सुनेचं, म्हातारी झाली तर सासूचं, म्हातारी झाली तर मुलाचं आणि सुनबाईचं दडपण, नाही का? स्त्रीचं जीवन पारतंत्र्यात आहे. बायको होणं अत्यंत कठीण आहे महाराज. सर्व नाते सोपे आहेत. बघा ना तुम्ही आपल्या गावात एखाद्याची माय मरू द्या बरं, गल्लीतल्या सर्व बाया जाते, भाऊ माय मेली रे, सुखाचा समुद्र आटला. कच्ची भाकर पक्की करून खाऊ घालणारी गेली. ज्याची माय मेली त्याच्या जीवनात सुखाचा समुद्र आटलाय बेटा. शेजारीचा भात मायेचा हात, बरोबर आहे. माय मरू नये दादा. आमच्या आबानं म्हटलं नाही का, कशाला गेली आई? हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज पाडदेकर व्यासपीठावर यायचं आहे. हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज पाडदेकर दादांनी व्यासपीठावर यायचं आहे. या या या, मला खून केली असते, मी बोलवलं असते एका मिनिटात. ऐका ना, काय सांगत होतो मी असं पाठ करून आलेलो असतो, मग विसरून जातो मी. आई सांगत होत. हा
हा कशाला गेली आई सांग स्वर्गाला, नाही का. आमच्या आबांनी म्हटलं ना बाई का, माय म्हणून सोपं आहे. गल्लीतल्या सर्व बाय येतात त्याला म्हणतात दादा माय मेली रे माय मेली, पण घाबरू नको, तुला भाकरीचा तुकडा लागो काही लागो चिंता करायची नाही, आमच्याकडे आम्ही तुझ्या माय सारखे आहेत. सर्व गल्लीतल्या बाया सांगून जातात आम्ही तुझ्या माय सारखे आहेत, आम्ही तुझ्या माय सारखे आहेत, आम्ही तुझ्या माय सारखे आहेत. मरू नये 3 महिन्यात त्याची बहीण मरू द्या. याच बाया जाता भाऊ काय देव तुझ्या मागं लागला रे, तुझी माय मेली 3 महिन्यात बहीण मेली. रक्षाबंधनला बांधणारी गेली, भाऊबीजीला ओवाळणारी गेली, बहिणीचं प्रेम निस्वार्थी दादा. बहीण मेली रे तुझी, फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला पाय. माय मेल्याबरोबर बहीण मेली, पण चिंता करू नको, आम्ही सर्व तुझ्या बहीण सारखे आहेत. आमच्याकडे भाऊबीजीला आहे, रक्षाबंधनला आहे, आम्ही वाढू तुला, आम्ही तुझ्या बहीण सारख्या आहेत. ज्या म्हणत होत्या आम्ही तुझ्या माय सारख्या त्याच म्हणता बहीण सारख्या. 3 महिन्यात मरू द्या बरोबर ऐको. हसता काय तुम्ही, जाईन का कोणी. अर्पण देव बायको झाला. बाळू महाराज गिरगावकर नावाचे कीर्तनकार आहेत, अत्यंत गोड सांगतात. म्हणतात सखूबाईचं लग्न झालं, सखूबाई नांदायला गेली. पहिल्याच दिवशी पण नरीला जाणारी गाडी आली, वारी आली, त्या वारीत शिरली. देवाला वाटलं हिचा संसार मुडेल, देव जशीच्या तशी सखूबाई झाला. सखूबाईनं म्हणजे सखूबाईनं देवाच्या रूपात घर झाडावं, घर पुसावं, शेतीतले काम, सासू सासऱ्याची सेवा. तुम्हाला सांगू एक दिवस आठवला, एक दिवस उजाळला आणि तो काळोख्याचा दिवस. अर्ध्या रात्री सखूबाईच्या नवऱ्याच्या अंतःकरणामध्ये वासना जागृत झाली. ते कीर्तनकार सांगतात कवने एक दिनी वासना उद्भवली पतीची यामनी, प्रक्षाळोनी कामिनी शेजे पुहळविली. अरे सखूबाईच्या नवऱ्याच्या अंतःकरणातली वासना शीतल केली. इतकं निकृष्ट दर्जाचं काम माझा परमात्मा करतो. तो काला वाटणार नाही का, पण जो भाग्यवान आहे त्यालाच तो काला मिळतो. बरं काला घेतल्यावर फायदा काय, तर लाही शिद लागता हाती दोष तेथोनिया पडते. लाही आणि शिद तसं काल्याचे प्रकार आहेत. जीव आणि ब्रह्म याचा ऐक्य म्हणजे, बोलत जा रे पोराव, याचा ऐक्य म्हणजे काला, बरोबर आहे की नाही. जीव आणि ब्रह्म याचा ऐक्य म्हणजे, जोरात बोला रे जरा, जीव आणि ब्रह्म याचं ऐक्य म्हणजे पंचतत्वाचं एकत्रीकरण म्हणजे, हो बरोबर, जोरात सांगा जरा रे, घाबरू नका. जीव आणि ब्रह्म याचं ऐक्य म्हणजे पंचतत्वाचं एकत्रीकरण म्हणजे दही आणि लाही एकत्रित करणं म्हणजे 2-4 पोळ्या मोरून त्याच्यात रसा टाकणं म्हणजे रद्दा. याचा काला रे, बरं का. जीव आणि ब्रह्म याचं ऐक्य म्हणजे काला. जसं दही आणि लाही याचं मिश्रण म्हणजे काला. हा काला घेतल्यानंतर नकळत झालेले दोष, तसं तर दोष माणूस सोडत नसतो दादा. कदाचित ते शरीर सुटतंय, दोष नाही सुटत, दोष आत्म्यासोबत येतो. कितीतरी उदाहरण, सजन नावाच्या कसायाचं उदाहरण प्रसिद्ध आहे नाही का. दोष मात्र सुटत नसतो, पण नकळत झालेला दोष सुद्धा जातो कधी काला सेवन केल्यानंतर. घड्याळ गरागर पुढे चालली ना, अजून मी अभंगावर बोलतो, मला विस्तृत चिंतन अजून सांगायचं. माईबाप ठीक आहे बरं. जो काला घेतल्यानंतर नकळत झालेले दोष जातात, जो काला स्वतः परमात्मा वाटतात, जो भाग्यवान आहे त्याला तो काला मिळतो, बरोबर. तो काला संतांच्या सानिध्यात आणि देवाच्या सानिध्यात आहे, बरोबर बरोबर मान्य. पण तो काला घेतल्यानंतर असा फायदा सांगा जो कशानेच होत नाही. निळोबाराय म्हणतात निळा म्हणे क्षीराचा बुंद लागता पावे ब्रह्मानंद. ब्रह्मानंद कशाने मिळत नसतो, तो तपश्चर्याने मिळत असतो, पण तो ब्रह्मानंद प्राप्त होतो कधी, काला घेतल्यानंतर. तोच काला इथं तुम्हाला मिळणार आहे. मी आधीच बोललो काल्याचा कीर्तनकार हा पारतंत्र्यात आहे. इच्छा असली तरी तो दुसरं काही म्हणू शकत नाही, पवाड्यात अजिबात म्हणू शकत नाही, शक्यच नाही ते. इच्छा असली तरी नाही. काल्याच्या कीर्तनामध्ये देवाचं चरित्र जर मी म्हणून पाहिलं, मला म्हणता येत नाही, जर म्हणून पाहिला पवाड्यात लोक म्हणते ना येडा झाला, बरोबर. काल्याच्या कीर्तनात पवाडा म्हटला, पण ऐका ना, देवाचं चरित्र सुद्धा गायीनं चरित्र असं एक प्रमाण आहे. गायीनं लीला चरित्र पवाडे, म्हणजे देवाचं चरित्र सुद्धा एक पवाडाच आहे. देवाचं चरित्र गायचं म्हणजे पवाडाच गायला की नाही, तोच पवाडा आपल्याला गायचा. पण तत्पूर्वी अभंगाच्या ठळक ठळक, मला वेळेचा थोडा सुमारा कमी आहे म्हणून तरी सुद्धा विस्तृत चिंतन मी अभंगाचं करणार होतो, पण तरी सुद्धा धावतं मी तुम्हाला शब्दशः अर्थ सांगितला. गाणारे गंधर्वासारखे म्हणावंसं त्यांनाही वाटतं, मला ऐकावं वाटतं, पण वेळेचा अभाव आहे. अभंगाच्या ठळक ठळक बातम्या सांगितल्या, उर्वरित वेळामध्ये चरित्र सांगतो. सर्वांनी एकदा चुले चाले मोडा, हाताच्या गड्याकडा हातानं टाळी, मुकानं भजन विठोबा रखुमाई. सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके नामदार मंत्री महोदय साहेबांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे.
महाराजांना हार घालायचा आहे. पाडधी बुद्रुकचे सरपंच साहेब आणि ग्रामपंचायत सदस्य, पाडधी बुद्रुकचे सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच साहेब, पाडधी खुर्द येथील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे. आणि पाडधी बुद्रुक आणि पाडधी खुर्दचे सर्व पत्रकार मंडळी यांनी देखील व्यासपीठावर उपस्थित राहायचं यायचं आहे. या ठिकाणी सन्माननीय शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेशजी पाटील भाऊंनी देखील व्यासपीठावर यायचं आहे. डॉक्टर कमलाकर पाटील, फुलार आहेत का अजून? फुलार विजय महाजन, शहापूर प्रमुख, शहर प्रमुख धरणगाव डॉक्टर कमलाकर पाटील यांनी देखील यायचं आहे. मुकुंद भाऊ नरनावरे माजी सभापती यांनी देखील यायचं आहे. प्रताप भाऊ पाटील यांनी देखील व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे. सन्माननीय विक्रम भाऊ पाटील विखे बाबाने देखील व्यासपीठावर यायचं आहे. जितेंद्र पाटील सरपंच सावखेडा खुर्द यांनी देखील त्या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. प्रमोद बापू पाटील माजी सभापती यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे. प्रताप भाऊ यांनी देखील व्यासपीठावर यायचं माझीवाने तुझे वर्णी देवाने तुझे वर्णी माझीवाने तुझे वर्णी गुण नाम देई मज प्रेम आपण प्रतिवर्षी चरित्र ऐकतो. अनेक काल्याचे कीर्तन आपल्याला ऐकले. खादलीची खावे वाटे भेटले भेटे आवडीत या न्यायानेच देवाचं चरित्र जितकं ऐकाल ना तितकं आवीट आहे, गोड आहे, सुरस आहे, पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतं. ते देवाचं चरित्र आपल्याला मोजून 25 मिनिटात गायचं आहे. 1 मिनिट पुढं नाही जाणार 25 मिनिटाच्या, बरं का. सर्वांगाचं कान करून ऐका.
वसुदेव देवकीचं थाटामाटामध्ये लग्न पार पडलं. देवकीचा चुलत भाऊ, काकाचा पोरगा, नाव त्याचं कंस. कंसानं थाटामाटामध्ये लग्न पार पडलं आणि बहिणीची स्वतः विदाई करण्याकरता बसला. तेवढ्यात त्याला फोन आला, हे बाबा, जिची विदाई करतो ना, हिच्या पोटी 8वं पोरग जन्माला येईन, ते तुला मारेल. यानं लगेच तलवार घेतली, मारण्याकरता धावली. पण वसुदेवानं सांगितलं, आतापर्यंत तुझी बहीण होती, आता माझी पत्नी, माझ्या अर्धांगिनीचं रक्षण करणं माझं कर्तव्याला मारू नको. कंस म्हणतो, ना रहेगा बास ना बजी की बासरी. मी जर खोडच कापून टाकलं तर फडच येणार नाही. मी हिला मारून टाकतो म्हणजे बाळच जन्माला येणार नाही. हिलाच मारून टाकतो म्हणजे बाळ जन्माला येणार नाही. बरोबर. दोघांना बंदी शाळेमध्ये टाकलं आणि टाकल्यानंतर पहिलं बाळ जन्माला आलं. देवकीनं पहिलं बाळ पाहिलं आणि ते बाळ कंसाच्या हातात दिलं. कंस म्हणतो, देवकी, तुझा 8वं बाळ माझं शत्रू आहे, पहिलं नाही, मी याला मारत नाही. देवकीचं बाळ सोडून दिलं. कंस निघून गेला आणि मग देवकी आपल्या नवऱ्याला म्हणते, बघा, म्हटली नव्हती का काय माझा भाऊ तसा आहे तो वाईबार, पण इतका नाही. हिला बहीण म्हणतात बरं का. बहिणीला भाऊ गोडच लागतो, तो कसाही असू दे. हा, बहिणीला भाऊ गोडच लागतो, तो कसाही असू दे, है की नाही. हा, भाऊ गोड लागत नाही अशी बहीण अजून जन्माला यायची बाकी आहे. अरे तुम्ही भाऊ घेऊन बसले, माहेरचं हा कुत्र गोड लागतं, माहेर गोड लागत नाही अशी बाईच नाही महाराज. किती काही इमानदार असे ना, तुम्हाला जर वाटत असेल ना आपल्या गावात अमकी अमकी बाईला इमानदार आहे बा, तिला माहेरून येऊ द्या. तुमच्या गोविंद बाबांच्या भाषेत कुलूप सुद्धा उघडत नाही ती. शेजारच्या बाईला बोलवते, सगुबाईन इकडे हाय देख मन माईने के हा हाय दे गाई ऐकणी म्हणा भाऊनी के हा सोट्टिकत आणि आथानच चोरीली घेन तर नाव सांगी राहिनी. तसं मला आई राणी भाषा बोलायला खूप आवडते कीर्तनात बरं का. बाहेर गेलो की नाही बोलत, पण तरी खानदेशात असलो की काही काही लोक आई राणी बोलू नये, तू चिपडा डोळ्यात चमकाड नको म्हण. मी देखले सु अरे आई राणी बोलता बोलता जिंदग्या घ्यात काही लोकच न्या. जगाच्या पाठीवर आई राणी भाषेसारखी भाषा नाही. दुसऱ्या भाषेचा घमंड करायचा नाही. आई राणी सर्वात गोड, सर्व भाषेंची राणी तिला म्हणतात आई राणी. लय गोड भाषा आपली आई राणी. मराठवाड्यात जाण शिव्या देऊन या, असं कर्जवीर जाणं का बरं उपाधी होती. तुम्ही मराठवाडा घेऊन बसले, काय सांगा महाराज. एकदा मी वृंदावन गेलो होतो. काय वृंदावन गेलो, प्रेम मंदिर जायचं होतं. मी म्हटलं इकडे काही कोणाला समजत नाही. तिकडं चार्जिंगच्या रिक्षा आहे, 2 पुढून 2 इकडून, असं समोरासमोर बसतात. समोरून रिक्षा आली, भला मोठा माणूस रिक्षात बसेल होता. मी रिक्षाला हात दिला, मी समोरच्या सीटावर बसलो. मी आमच्या बाजूला आमच्या गृहमंत्री साई नावाचा पोरगा, जरा आगाव येतो माझ्यासारखा, भाऊंना चांगलं माहिती आहे, तो माझ्या मांडीवर बसला. आणि ते समोरचा माणूस भला मोठा होता, त्याच्या हातात वेफरचं पाकिट, तो वेफर खात होता. साई मला म्हणतो, बाबा का वेफर, त्यानं का इज्जत घालवतो का. आता लेकरूच ते पुन्हा 2 मिनिटात म्हणताय, पप्पा वेफर, त्याला का इज्जत नको घालू. पुन्हा पोरग 3-4 मिनिटात, बाबा वेफर. माझ्याशी जीवावर आली, साईवर नाही त्या समोरच्यावर. मी आमच्या गृहमंत्र्याला म्हणतो, पाय ना कसा फुगला हा, कापला तर पाट्या पडतील. काय बोगस आहे रे, इथलं बी समजायचं शिंगायले एवढंसं पोरगं मागतंय. माझं म्हणणं काय होतं, एखादी तुकडं दिदी बा पोरग्या गुच्चू भेट जाईल. पण तो बी इथला अप्पल पोट्या होता, तो बगर खाय, पण बकरीन ते दे ना हो. माझ्याशी जीवावर आली. मी काय पापी रे, काय बोगस आहे रे. मी इतकं घाण बोललो सांगू नाही शकत. नेमकं ती इस्कॉन टेम्पल आणलं, मला पुढे जायचं होतं. त्यानं रिक्षा थांबवली, खाली उतरला, रिक्षावाल्याला 20 रुपये दिले आणि माझ्याजवळ आला. म्हणे भाऊ, म्हणतो काय काही बाकी राहिली का. म्हणतो काय बिताडी दे नाही. ज्याला समजलं त्याला धन्यवाद, बाकीच्यांचा महाप्रसाद तयार आहे. आई राणी समजत नाही असा माणूस नाही. सांगण्याचा उद्देश मारा, देवकीचे 6 पोरं मारलेत. 7व्या गर्भाचं वर्षण झालं. ते बलराम दादा 8वी तेजमुंज म्हणजे प्रकट झाली आणि सांगितलं, बोला कुठे आहे तुमचे बंधुराज. देवकी म्हणते, तुझं लाग येते बोलाविले कोणी, प्रार्थीला वाचून आलास का, कशा करता आलास. देवकी माता म्हणते, अरे बाबा मला ते सुख उपभोगायचं, तू माझ्या पोटी जन्माला आलं पाहिजे. वसुनाम तिथी आली, बुधवार नावाचा दिवस आला, रोहिणी नावाचं नक्षत्र आलं, रात्री 12 वाजता देवाचा जन्म झाला. जसं भगवंताला उचललं, सर्व जेलचे बंदीखाने तोडून
भगवंताला टोपल्यात ठेवलं. आता शास्त्री बाबा तुम्ही भागवताचार्य आहेत, काही काही भागवताचार्य म्हणतात टोपलीत ठेवलं, काही काही भागवताचार्य म्हणतात सुपड्यात ठेवलं, काय काय म्हणतात नाही नाही जेलमा सुपडं कताई म्हणतात तुम बापने अंदिन. आता काय देवाचं चरित्र. लोक आपल्या बुद्धीला पाजर फोडणारी लोक आहेत बरं का. ऐका ना, देवाला ठेव, अरे टोपला असो का सुपडा असो ठेवलं. नंद बाबाच्या घरी योगमाया जन्माला आली होती, योगमायाला आणलं, ती योगमाया रडायला लागली. योगमाया रडत असताना कंस धावत धावत आला आणि कंसानं सांगितलं कोण पोरगी आहे, हातात घेतली, गरगर फिरवली, ती हातातून सटकली. तिनं सांगितलं तुझं लागी वधी उपजला मज आधी, मला काय मारतो, तुला मारणार माझ्या आधी जन्माला आलाय. आणि इकडं नंद बाबाच्या घरी असं म्हणतात, नंद बाबाच्या घरी जेव्हा भगवान कृष्ण जन्माला आलेत, नंद बाबाची वय होती 91 वर्षाची आणि नंद राणीची वय होती 84 वर्षाची. जास्त विचार करायचा नाही, हे फक्त ऐकायचं, विचार करायच्या भानगडीत न पडायचं. 91 वर्षाचा म्हातारा 84 वर्षाची म्हातारी आणि त्यांना मुलगा झाला उतार वयात. मुलगा होण्याचा आनंद लय अवघड आहे भाऊ. प्रत्येकाला एक तरी पोरगा पाहिजे, प्रत्येकाला पाहिजे एक तरी. का बरं काम पाहिजे पोऱ्या? चेटाळाला नाही, दिवा लावाल म्हण राही मी, चेटाळानंच काम करा झालं. ऐका ना, एक तरी पोरगा पाहिजे. का बरं? दिवा लावायला. मुलगा होण्याचा आनंदच वेगळा राहतो भाऊ. एवढ्या उतारवयात पोरगा झाला. तुझं नाव काय रे बाळा? लावण्य. हा काय गोड पोरगे. पा कितवीला जातो? 4थीला. म्हणजे 4 आणि 6 10 वर्षाचा. आणि लावण्य तू 9 वर्षाचा. हा 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 बरोबर, हुशार आहे पोरग. लावण्य 9 वर्षाचा. बेटा छोट्याशा प्रश्नाचं उत्तर दे. 9 वर्षाचा आहे तू, तुला पोरगा झाला तर आनंद होईल की नाही? हसू नको, हसू नको बेटा, खरं सांग, आनंद होईल की नाही? हो भो तुला पाया पडस रे, तू परत कीर्तन मग भेट नको रे भो. नको 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 बाप, तू कळस केला, माझी जिरवली रे भाऊ. कॅचेटवाले भाऊ एक काप जाओ, माई बाप किती जायचे. काय केलं त्यानं माझा मोबाईल? अरे बाप, सत्कारच केला पाहिजे रे भाऊ. मी लय पाहिले भाऊ, पण तू जिरवली रे आपली. त्यानं म्हणेल जर तुम्ही ऐकतात तुम्ही बी असतात. जाऊ द्या, जाऊ दे बेटा. हे बाय बावड्या गोड आहे पण मस्त आहे, तुझ्या रे पोरगा. ऐका ना, उतार वयात पोरगा झाला. नंद बाबाच्या दोघी बहिणी आल्या. एकीचं नाव नंदा, दुसरीचं नाव सुनंदा. डोंगराजी महाराज भागवतात सांगतात 1:56 वेळ आहे. निंद राणीच्या शेजारी निळ निळ प्रकाश पाहिलं. प्रकाश पाहिल्याबरोबर सुनंदा पडत आली. नंद बाबा लाला भयो लाला, ही गवडण तिला, ती गवडण तिला, ती गवडण तिला, ती गवडण. बायांचं नेटवर्क बाप रे बाप. सध्या 2 नेटवर्क एकदम फास्ट आहेत. एक मेल आणि दुसरं फिमेल. 2 नेटवर्क एकदम खतरनाक आहेत. ही गवडण तिला, ती गवडण तिला, ती गवडण तिला. नंदबाबाच्या दाराशी जो गर्दी झाली, सर्व नंदबाबाला डोक्यावर घेऊन नाचायला लागले ना आनंदोत्सव साजरा करतात. नंद घरा नंद भयो, नंद घरा नंद आनंद झाला ना गोकुळात, तोच आनंद पाळू देतोय. नंद बाबाच्या घरी बहु दिवसानं उतार वयामध्ये नंद बाबाच्या दाराशी
दाराशी आनंदोत्सव होतोय. त्या आनंदामध्ये नंद बाबांना दान केलं. काय दान केलं? हाती दिनो, घोडा दिनो, और दिनो पालखी. ऐका ना, नंद बाबांना दान दिलं काय? हाती, घोडे, पण ज्याचे टायर पंक्चर आहेत, गुडघे दुखतात, त्यांच्याकरता पालखी दिली नंद बाबानं. म्हणजे माणूस पाहून दान दिलं नंद बाबानं. अन्नदानही दिलं. अन्नदान काय दिलं? लड्डू दिनो, पेढा दिनो, नंद बाबांना दान दिलं काय? हाती, घोडे, अजून बापरे बाबा. मला कीर्तनात नाचायची सवय पडली आता. आमच्या आबांनी नाचवलं, राजच्या बाबांनी नाचवलं. तुम्ही नाचाल यात काही नवल. आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान म्हणजे आपलं इंजन आहे. वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवी. ज्या आबांनी तर दादानच नाचवलं. ते नाचल्यामुळे तुम्ही नाचतात, काय हरकत नाही. लग्नात नाचले फक्त घाम मिळेल. इथं नाचलं तर देव संसारात नाचू देत नाही. आणि इथं नाचल्यावर गुडघे दुखत नाही. फक्त नाचणाऱ्याचा भाव पाहिजे. नंतर ऐका ना, मलाही वाटतं तुम्हाला आनंद द्यावा. माफ करा, या बसून 15 मिनिटं आहेत माझ्याकडं फक्त. सर्व कीर्तन तुमच्यासारखीच केलं तर हे नापास करतील, हे म्हणतील याचं काही खरं नाही. मला चरित्र सांगू द्या पुढे. नंदबाबाच्या दाराशी आनंद. नाचलेच ना तुम्ही 4-5 दिवस. पुढच्या वर्षी प्रताप दादाला सांगतो दुपारी कथा बी ठेवा आमच्या आबाची. हा, मग काय आबाची कथा असल्यावर नाचणंच नाचणे, अख्खा मंडपच नाचतो. हा, नंद बाबांना दान दिलं. लड्डू दिनो, पेढा दिनो, और दिनो लापसी. नंद बाबाने अन्नदान केलं काय? लाडू बनवले, पेढे बनवलेत. आता ज्याला दात आहेत तो लाडून पेढा खाईल, पण ज्याला दात नाहीत त्याच्यासाठी स्पेशल आयटम बनवला. और दिनो लापसी. लापसी म्हणजे काय? उचल गोडा दाबनडा. सोपं काम आहे ते. नंद बाबाच्या दाराशी आनंद होतो. पण तिकडं नंदराजा घरी कृष्ण वाढतो, कृष्ण वाढतो. मथुरेत कंस मामा बोट मोडितो, मथुरेत कंस मामा बोट मोडितो, मथुरेत कंस मामा बोट मोडितो. कंसानं लगेच तातडीची मीटिंग बोलवली. ऐका, मला मारणारा माझा शत्रू गोकुळात जन्माला आलेला आहे. जो कोणी जाऊन त्याचा वध करून येईल त्याला मी माझं अर्धराज्य बक्षीस देईल. तिथं एक बाई बसली होती. बाईचं नाव पुतना. पुतना तयार झाली. कशी तयार झाली याकरता गोविंदबाबांचं कीर्तन ऐका. पुतळं डोरलं, साकड्या पैंजण, कमरेला कमरपटरा, नाकात नत घालून सगळ्या थाट सुंदर नेसला. तिने कासवाच्या पाठीसारखं कुंकू लावलं व कपाडीवर आली नंदबाबाच्या दारी. आली काय म्हणते नंदबाबाच्या, यशोदे बाहेर निघ. कोण ग तू? मला काय ओळखत नाही? मी तुझ्या आत्या बहिणीची, मामबहिणीची, चुलत बहिणीची सख्खी बहीण. म्हणे लग्नात पाहिली नाही, मौनात मौतीत पाहिली नाही, मरणात पाहिली नाही, धरणात पाहिली नाही, गुलाबभाऊंकडे कीर्तनाला आली नाही, मध्येच कशी टपकली? म्हणे बाई माझ्या आईबापानं मला दूरदेशी देऊन टाकलं. माझ्या घरचे सासू सासरेवार खट्ट्याळ्यात येऊ देत नाही. पण मला कळालं बहु दिवसांत तुला मुलगा झाला आणि त्याला पाहण्याकरता आली. यशोदा म्हणे थांब, जानना पहिचान मैत्री महिमान. माझा कृष्ण झोपलाय घरात. कन्हैयाजी म्हणे आई तुला एवढं बी समजत नाही? हुशार दुकानदार भाऊनीचं गिराईक सोडत नाही. हे पहिलं गिराईक माझं. कन्हैयाजी रडायला लागले. यशोदा माता घरात गेल्या आणि कन्हैयाला पुतणेकडे दिलं. आता पुतणेनं कन्हैयाला घेतलं मांडीवर आणि देवानं डोळे लावले. देवानं डोळे का लावले? भागवतात याचे 27 कारण आहेत. देवानं डोळे का लावले? एकच कारण सांगतो पुढे चालतो ऐका. भगवान शंकराचं ध्यान केलं आणि सांगितलं तुम्ही कंठात या,
विषप्राशन करा. पुतना परमात्म्यानं शोषून मारली. नुसती पुतना मारली नाही तर काग बग इठ्ठा मारिले बाळपणी अवघी दैत्य खाणी बुडविली. परमात्मा हळूहळू मोठे होऊ लागले. डायरेक्ट चालले नाही, पहिले रांगले तडवे तड हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगता रांगता चालायला लागले. चालता चालता खेळायला लागले. खेळता खेळता बोलायला लागले. बोलता बोलता सवंगडी जमा केले, मित्रमंडळी जमा केले आणि परमात्म्याचा खेळ चालला होता. कोणता? चेंडू फडी. त्याला तुम्ही म्हणता बॅट बॉल. 3 लाकडं 12 माकडं, अख्खा देश पागल गेला. 80 वर्षाचे म्हातारे विचारतात धोनीनो काय केलं? तुझे विकेट पडली, तू काय धोनी विचारतो? अरे म्हाताऱ्याचं जाऊ द्या, कीर्तनात स्कोर पाहणारे बी लोक आहेत. कीर्तन करता करता स्कोर पाहणारे लोक आहेत. मॅचनं येडे केले लोक. आमच्या गावात एकाची माय मरू मरू होती, भारत पाकिस्तान चालू होती. त्यानं माय सोडली टीव्हीला चिटकेलं होता. हो नेमकं मॅच रंगात आली त्याची माय मेली. रामभाऊ म्हातारी वे कितला रन स्वर्ग रे पाहता काय माझ्याकडं. एवढे मॅच न येडे गेले भाऊ लोक. दादा परमात्मा खेळ खेळत असताना पाहिलं काय? गौडणीच्या मागं गौडण आणि माठावर माठ. देव म्हणे का रे या चालल्या कुठे? देवा या चालल्या मथुरेला. मथुरेच्या लोका दही दूध लोणी आम्हा करिता ताक पाणी. सारे गोपाळ देवाला कंप्लीट करतात. देव म्हणे असं आपला माल आपले हाल आणि कोल्हे कुत्रे पडलेत लाल, जमणार नाही रे, थांबवा. निर्यात बंदी थांबवलं. साऱ्या गोपिका म्हणतात देवा आमचा काही दोष नाही बाबा, तुला जर काही डाऊट असेल ना तू डायरेक्ट जा कोणाकडं? हेड ऑफिसला. हेड ऑफिस म्हणजे कोण? सासू जी आणते सुनेच्या डोळ्यात आसूतील म्हणतात सासू. ही पूर्वीची सासू, आताची नव. बरं का? ऐका ना दादा, जुन्या काळातली ती सासू. माईबाप त्या सासूनं ऐकलं नाही. देवानं एक पक्ष स्थापित केला. देवानं एक मंडळ स्थापित केलं. मंडळाला नाव दिलं माखनचोर क्रीडा मंडळ. मंडळाच्या सदस्यांना सांगितलं ऐका रे, ज्याला कोणाला पोटभर पाहिजे असेल माझ्याबरोबर या. यालं तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे. आलो देवा परमात्मा, काय फायदा येईल आमचा? आजी देतो पोटभरी, पुरे म्हणाल तोवरी. पोटभर खायला देतो तुम्हाला. देवा येताना काय करावं लागेल? येताना ढाल तलवार सोबत आणा. ढाल तलवार म्हणजे काय? डोक्यापेक्षा उंच काठी आणा, वस्त्रगाड माटी आणा, गोखरू आणा आणि गोलगोल खडे आणा. पेंद्या नावाचा गोपाळ आगाऊ. देवा काठ्या का बरं? अरे आपल्याला काय दरवाजानं जायचं काय? सान्या वाटून खाली उतरायचं. चोरीचा मामला ना हडूहडू बोंबला. हातपाय मोडू नये, पहिले काठी टेकवायची आणि खाली उतरायचं. बरं 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 बरोबर. देवा खडे का बरं? आपली उंची कमी, मटकं वर आहे. खालून गिलोनीनं दगड मारायचा. बरोबर मटक्याला तेवढं छिद्र पडतंय. नड लागला नुसतं तोंड लावायचं, पोटच भरते. देवा गोखरू का बरं? अरे तो टन्न दिशी आवाज ऐकून जर ती गौडण उठली ना आपल्या मागं पडायला लागली, तिच्या पुढं गोखरू फेकायचं. तिच्या पायात गोखरू घुसेल तोर आपण पडून जायचं. तो म्हणे देवा ती जर चप्पल घालून आली तर? म्हणे मग माती कशा करता वेड्या? जवळ आली की तिच्या डोळ्यात माती फेकायची. ती डोळ्यात सोडेल तोर आपण पडून जायचं. तो म्हणे देवा ती जर चष्मा घालून आली तर? म्हणे मग तू घरीच मर, येऊ नको आमच्या बरोबर. देवानं सारे सवंगडी घेतले. एका गौडणीच्या घरामध्ये तळ टाकला. भरपूर दही दूध लोणी खाल्लं आणि परमात्म्यानं येता येता काय केलं माहिती आहे? त्या गौडणीच्या सुनबाईच्या तोंडाला लोणी लावून दिलं. दुसऱ्या दिवशी सासूबाई लवकर उठली आणि सासूबाईनं आरसाच आणला आणि सुनबाईंना म्हणते बापाच्या घरी काय भेटत होतं? इथं भेटतं तर काय चोरून खातात चोट्ट्या? मला विचारा ना, मी का नाही म्हणेन का? नको नको ते बोलली. एवढं सांगायला काही टाईम नाही. आणि मायबाप दुसऱ्या दिवशी परमात्मा त्याच गौडणीच्या दारी आले. तिच्या दारी आल्यानंतर तिच्या घरामध्ये शिरले आणि नेमकं देवाचं निघत असताना रॉंग नंबर लागला. त्यानं सुनबाई अंधाऱ्यात सोडून दिली आणि सासूच्याच तोंडाला लोणी लावून दिलं. दुसऱ्या दिवशी सुनबाई लवकर उठल्यानं आरसा जाणला. आत्याबाई का आला? मी नाच का तुम्ही? बाई 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 बाहेरचं कोणीतरी येत आहे, शोधते बरं त्याला. तिनं पुढच्या दरवाजात खुर्ची टाकली, मोठा ठेंगा घेतला. मागच्या दरवाजाला भलं मोठं कुलूप लावलं. सर्वात दुधाने मागच्या घरात ठेवल्या. सुनबाई मागच्या घरात ठेवल्या आणि मग काय देव मागच्या दरवाजानं आले. देवानं कुलपाला बोट लावता बरोबर कुलपानं आत्महत्या केली. अरे ज्यानं जेलचे कुलप तोडले त्याला कुलूप तोडणं विशेष आहे काय? कुलपानं आत्महत्या केली. परमात्मा आले, भरपूर दही दूध लोणी खाल्लं आणि त्या सुनबाई आधीच घाबरलेल्या होत्या. आणि मग परमात्म्यानं येता येता काय केलं? त्या सुनबाईच्या मांडीला चिमखोडी घेतली. जो भपकली सुनबाई तिनं जोरात आडोनी मारली. आत्या हो आत्या, काय झालं? मी बाई पटकन घरात निजले होते. कुणी गुण आला? कृष्ण मुरारी. बाई तो आला
आला म्हटल्यावर मग काय, कोण होता? नंदाचा पोरगा होता. साऱ्या गौडणी घेतल्या, नंदाच्या दाराशी आल्या आणि यशोदा राणीला सांगतात, यशोदे आवर तुझ्या पोराला, आवर. अगं काय केलं तुझ्या पोर, काय नाही केलं विचार. आवरी आवरी आपुला गाणं नाजियेल्या मुच्या सुना. अगं आवर तुझ्या पोराला, आवर. काय केलं तुझ्या पोरानं, काय केलं मला विचार. थंडीचे दिवस 2-4 गोधड्या एकत्रित केल्या, झोपली होती. तुझ्या पोरानं मुंगूस आणला, माझ्या गोधडीत घातला, पाय कसे नख लावले. एक म्हणे हिचं तरी बरं आहे. मला विचार, माझं म्हातारं कोणाच्या घेण्यात नाही, देण्यात नाही, घरी नाही, दारी नाही, गोविंद बाबांच्या भाषेत घर कोंबडेच आहे ते. हा काय केलं, ताकाचा डेरा आणला आणि त्याच्या ढेरीवरच कोण, नशीब वाचलं माझं म्हातारं. यशोदे आवर तुझ्या पोराला. सर्वांचं ऐकून घेते यशोदा आणि ऐकून घेतल्यानंतर सांगते, काय ग तुम्ही, अगं माझं पोरग केवढं, गाराने सांगता केवढे, बाळ किती सुंदर आहे माझं, बाळ सगुण गुणाचं तान ग बाळ दिस, बाळ अत्यंत गोड आहे माझं. चुकीचे गाराने सांगतात. साऱ्या गौडणी म्हणतात काय करावं. यशोदा ऐकायला तयार नाही आणि या सर्व्या मात्र रोज गाराने घेऊन येतात. देवानं भरपूर. एक गौडण तर आली आणि कन्हैयाला सांगते, कन्हैया तुझी आई ऐकायला तयार नाही ना, बघ तुला सांगते मी आता, इथं कोणी वारी उरलं नाही, जर तुम्हाला त्रास दिला ना तर मी गोकुळ सोडून जाईल. कन्हैयाचा चॅलेंज तिनं स्वीकारला आणि ती म्हणते, बस आता गोकुळात राहायचं नाही. तिनं आपल्या नवऱ्याला सांगितलं, रात्रभरातून सर्व आपलं साहित्य घेतलं, गाढमैलमध्ये भरलं आणि गोकुळ सोडून सकाळी ब्रह्ममुहूर्तावर 3 वाजता घरून निघाली. गोकुळापासून 3 मैल लांब आली आणि आल्यानंतर परमात्मा म्हणतो, गोकुळ सोडून जातेस काय, बरं बरं बरं. परमात्म्यानं तिला पाण्याची तहान लावली. तिच्या नवऱ्याला तिनं सांगितलं, पायवीर आणा ना पाणी. तिचा नवरा पायविरीत उतरला. देवानं जसच्या तसं तिच्या नवऱ्याचं रूप घेतलं आणि देव ते लोटकं घेऊन आले आणि गाडबैलवर बसले. ती म्हणते, का पाणी नाही आणलं तुम्ही? अगं त्या विहिरीत पाणीच नाही. आणि चालले गाडबैल पुढं. तिचा खरा नवरा त्या गाडबैलच्या मागं पळायला लागला. बाप रे बाप, त्या खऱ्या नवऱ्याचे हाल. पण तिला लागली होती तहान. पुन्हा तिनं सांगितलं, ओ ही बघा ना, दिसते ना पायवीर, जा ना पटकन, या ना पाणी घेऊन. परमात्म्याचं एक रूप विहिरीत उतरलं आणि परमात्म्यानं पुन्हा एक रूप तयार केलं आणि गाडबैलवर बसवलं. म्हटले नाही त्या पण विहिरीत पाणी. आणि चाललं गाडबैल पुढे. गाडबैलच्या मागे तिचा खरा नवरा पण आणि देवाचं एक स्वरूप पण. खरा नवरा त्या नकली नवऱ्याकडे पाहतो आणि तो नकली याच्याकडे पाहतो. दोन्ही कन्फ्यूज, तू खरा का मी खरा, असे देवाचे 3 रूप तयार झालेत. आणि तिचा नवरा चौथा. जेमतेम गाडबैल थांबवली आणि 3-4 नवरे तिच्या समोर उभे. ती म्हणते, बाप रे बाप, काय करावं, 4 सारखे, यात माझा कोणता आहे, कसा ओळखावा. ती कन्फ्यूज झाली, तिला कळेना. ती म्हणते, बस या गोष्टीचा न्याय एकच जण करू शकतो. कोण? त्या व्यक्तीचं नाव नंद बाबा. चला पुन्हा जाऊ गोकुळात. देवाला हेच तर पाहिजे होतं. तिनं ते 4 लोक घेतले. नंद बाबाच्या दाराशी आली आणि नंद बाबाला म्हणते, नंद बाबा. नंद बाबा बाहेर आले. बाबा यात माझा खरा नवरा कोणता तो शोधून द्या. नंद बाबा म्हणे, तू ना तुले समजत नाही, मी काय सांगू. नंद बाबानं पाहिलं तर अवघडच प्रकार. 4 पण सारखं दिसत होते. नंद बाबानं यशोदा राणीला बोलवलं. यशोदे, काय कराडी कुठं गेलाय? म्हणे सकाळपासून गायब आहे. नंद बाबाच्या लक्षात आलं, हा त्याचाच कार्यक्रम आहे. नंद बाबा म्हटले, ऐका रे, जो कोणी लांब उडी मारेल त्याची बायको त्यानं घेऊन जायची. देवाचं पहिलं स्वरूप, जो उडी मारली ना 5 फूट, खरा नवरा म्हणे, इथली तर मी बी अंदेसू. देवाचं दुसरं स्वरूप, जो उडी मारली ना 10 फूट, ज्याची होती ना तो म्हणे, गई रे बा गई, आता आपला काही टाया नाही. देवाचं तिसरं रूप, जो उडी मारली ना 15 फूट आणि 4थ्याचा नंबर लागला. तो नंद बाबाकडे पाहून म्हणतो, बाबा दिद्या. नंद बाबा ने तू निजे गरली जाय. मग यशोदा राणी म्हणते, कन्हैया लय झालं रे बाबा, आता मात्र तू इथं थांबायचं नाही. 5च मिनिटं बाकी आहेत 11:15ला. चल घे साऱ्या गाई, जा रानाकडे. साऱ्या गाई परमात्म्यानं घेतल्यात, गोपाळ परमात्म्यानं घेतलेत आणि परमात्मा रानामध्ये आलेत आणि परमात्म्याचे खेळ चालू आहेत. हुतू तुतू, हमामा, चेंडू फडी, लगोऱ्या. खेळे भावा राग बाई, खेळे भावा राग, खेळे भावा राग, खेळे भावा राग, खेळे भावा राग बाई, खेळे भावा राग.
तुम्हाला विचारू नाही भाऊ, आपली जिरली पण विचारतो अजून थोडस. ए बरं, ए भाऊरा पाहिलं, भाऊरा पाहिलं का? हा, वरून काय असतं रे त्याला? हा, टोपी बोंडी, बरोबर आहे, टोपी. हा, खालून काय असतं रे? हा, सुई नाही, आरी म्हणतात तिला ना, आरी. हा, काय गुंडावतो रे तिला? दोरी. दोरी नाही रे, काय दुसरी? जाऊ जाऊ जाऊ, थांबा तुम्ही, थांबा. हा, वरून काय असते रे बेटी? वरून काय असते? बोंडी. खालून आरी. हा, काय गुंडावतो रे त्याला? दोरी. कशी फिरवते रे ती? गोल गोल. कोणाला? बवऱ्याला. कोण? दोरी. ए बोला पटापटा. हा, कोण फिरवत? दोरी. कोणाला? कोण फिरवत? कोणाला? हे बाबू, माझ्या हात असे म्हणजे ते सहज होतात बरं, कोणी गैरसमज नाही करायचा. सांगण्याचा उद्देश परमात्म्याने इतके खेळ. भाऊ, काल्याच्या कीर्तनाला किमान 3 तास तरी वेळ पाहिजे बरं का. काल्याचं चिंतन विस्तृत करण्याकरता खूप वेळ. आणि आज मुक्ताईंचा सोहळा पण आहे, बऱ्याच मंडळीला इथून तिकडे पण जायचंय बरं का. हा, आणि हा भव्य सोहळा आपण या ठिकाणी ठेवलाय बरं का. मी अजून 5-10 मिनिटं तुमच्याशी बोलणार आहे. परमात्म्यानं अनेक खेळ खेळले. खेळता सारे गोपाळ सांगायला लागले, प्रभू खांदी भार पोटी भूक, काय खेळा याचे सुख, झाली म्हणती वेळ आता आणा शिदोऱ्या. सर्वांच्या शिदोऱ्या परमात्म्यानं एकत्रित केल्या. सर्वांना चंद्राकार बसवलं. शुकाचार्य भागवतात त्याचं वर्णन करतात. बिब्रद वेणुम जठरपटयो शुंगवित्री चकक्षे वामे पाणू मश्रो कौलम तत्पला निंगल. जसच्या तसा काला, जो काला परमात्म्यानं गोकुळात केला तोच काला वाळवंटात झाला भानुदास महाराजांच्या माध्यमातून. आणि तो काला तुमच्या आणि माझ्यापर्यंत ज्या संतांमुळे आला, त्या संतांचं एकदा भजन करा. ज्ञानेश्वर महाराज